हे बघा, ट्विट वॉर नाही आहे. संजय राऊत हे नेहमीच पतंगबाजी करत असतात. त्याच पद्धतीची पतंगबाजी कालपासून ते न्यायालयाच्या निर्णयासंदर्भात करतायत. जसे काही न्यायमूर्तींनी त्यांच्या कानातच येऊन सांगितलेलं आहे की निर्णय काय देणार. संजय राऊत ज्या दिवशी निवडणूक आयोगाने आम्हाला निशाणी आणि पक्षाचं नाव दिलं त्यावेळी त्यांनी स्पष्टीकरण दिलेलं आहे. हे आपण वाचलंत का? आमच्या पक्षात फूट पडलेली नाही आहे. पक्ष आमचा एकसंध आहे, मूळ शिवसेना आहे. आपण बाळासाहेबांचे विचार, बाळासाहेबांची तत्त्व ही आपण विसरलात. त्यामुळे आमचा पक्ष एकसंध आहे आणि निवडणूक आयोगाने जे कारण दिलेलं आहे ते तुम्ही तपासा. संजय राऊतांचं कसं आहे की पतंगबाजी करायची. आमचा हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांची मूळ तत्त्वाची शिवसेना आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतरत्न यांनी लिहिलेलं संविधान यावर आमचा विश्वास आहे. आत्ता न्यायालयाचं कौतुक करायचं आणि निर्णय लागला की न्यायमूर्ती आणि न्यायालयाच्या नावाने शिव्या घालायचा हाच उद्योग तुमचा आहे. त्यामुळे ह्या पतंगबाजीला काही अर्थ नाही आहे. रोजची जाणारी माणसं थांबवण्याकरता कदाचित आपण याचा उपयोग करू पाहत असाल. आधी आपला पक्ष सांभाळा, जे काही उरलेली आहेत माणसं सांभाळा आणि मग एकनाथ शिंदे साहेबांच्या नावाने टाव फोडा. त्यांच्याकडून एकदमच खात्रीने म्हटलं गेलं की एकनाथ शिंदेची शिवसेना हा पक्ष कुठेतरी विलीन केला जाईल, तो मर्ज करण्यासाठी बच्चू कडूंच्या प्रहार पक्षाचा उपयोग केला जाईल किंवा भाजपमध्ये मर्ज केला जाईल. मुळात काँग्रेसमध्ये मर्ज होण्याचा सल्ला पवारसाहेबांसारख्या नेत्याला आणि पक्षाला त्यांनी दिलेला आहे आणि पवारसाहेबांना हे सल्ला देतात काँग्रेसमध्ये मर्ज व्हा. स्वतःसुद्धा काँग्रेसमध्ये मर्ज होण्याची तयारी केली असेल. त्यामुळे तुम्ही सल्ले देऊ नका. तुम्हाला कदाचित MIMमध्ये मर्ज व्हावं लागेल किंवा समाजवादी पार्टीमध्ये मर्ज व्हावं लागेल अबू आसिम आझमीच्या. सर, आतापर्यंत संजय राऊत यांनी अनेक वेळा तुमचा पक्ष विलीन होईल, तुमचा पक्ष पराभूत होईल असं म्हटलेलं आहे. आता देखील न्यायालयात केस सुरू असताना ते म्हणताना पाहायला मिळत आहे. काय वाटतं, त्यांचं म्हणणं यावेळेस तरी खरं ठरेल? संजय राऊतांनी आमच्या पक्षाची काळजी घेण्यापेक्षा स्वतःचे जे काही उरले सुरलेली लोक आहेत ना ती कशी पक्षात राहतील, नगरसेवक आमदार जे उरले सुरलेले आहेत ते कसे पक्षात राहतील याची काळजी करावी. त्यांच्या समवेत जे काल सुप्रीम कोर्टामध्ये जे काही खासदार होते ते कसे कायम स्वतःबरोबर राहतील याची आधी त्यांनी काळजी करावी. त्यांच्यासोबत 2 खासदार होते काल सुप्रीम. त्यांच्यासोबत जी काही लोक असतील, मग खासदार असतील, आमदार असतील, त्यांची काळजी संजय राऊतांनी करावी. मस्के साहेब, तुम्ही सोबत खासदार असे म्हटले म्हणजे तुम्ही अनिल देसाई आणि अरविंद सावंत यांच्यावरती शंका उपस्थित करताय. हे बघा, त्यांच्यासोबतच्या सगळ्या माणसांवरती महाराष्ट्रातील जनता संशय व्यक्त करते. संजय राऊतांवरती सुद्धा संशय आहे. उद्या राज्यसभेचं तिकीट मुदत संपल्यानंतर जर काँग्रेसने दिलं तर कदाचित ते काँग्रेसमध्ये सुद्धा विलीन होतील, पूर्ण पक्ष विलीन करतील. आमच्या पक्षामध्ये यायचं असेल तर त्यांना पुन्हा एकदा एकनाथ शिंदे साहेबांशी संपर्क साधावा लागेल. पुन्हा एकदा म्हणजे पूर्वी केला होता संपर्क निवडून मागची निवडणूक एकनाथ शिंदे साहेबांनी मनावर घेतली म्हणून तर ते राज्यसभेचे खासदार निवडून आले. नाहीतर आमदार तर सर्व शिंदे साहेबांच्या सोबत होते. ते निवडणूक झाल्यानंतरच आमदारांनी आमच्या पाऊल उचललं. शिंदे साहेबांनी मनात आणलं असतं तर संजय राऊतांचा खेळखंडोबा नक्कीच झाला असता. मस्के साहेब, मनोज जरांगे पाटलांची पत्रकार परिषद सुरू आहे. गंभीर आरोप तुमच्या पक्षावरती त्यांनी केले. त्यांनी स्पष्टपणे एकनाथ शिंदे तुमच्या पक्षाचे मुख्य नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री यांच्यावरती आरोप केला आहे. एकनाथ शिंदे, तुम्ही डबल गेम करू नका. मराठ्यांच्या विरोधात आंदोलन करणारे
तुमच्या ऑफिसमध्ये बैठका घेतात. त्यांनी नाव घेतले संजय शिरसाट, तुमच्या पक्षाचे संभाजीनगरचे नेते, त्यांच्या कार्यालयामध्ये या बैठका होतात असा त्यांनी थेट आरोप केलेला आहे. हे बघा, मनोज जरांगेंचं काही गैरसमज असतील, गैरसमज झाले असतील. एकनाथ शिंदेसाहेब महाराष्ट्राचे नेते आहेत. काही लोक त्यांना येऊन भेटत असतील, उपमुख्यमंत्री म्हणून भेटत असतील, शिवसेनेचे मुख्य नेते म्हणून भेटत असतील. मनोज जरांगे यांचा गैरसमज झाला असेल तो त्यांनी दूर करावा. संजय शिरसाट यांच्या कार्यालयामध्ये बैठका झाला असं म्हणतात साहेबांनी. हां, मग मला तेच म्हणायचं आहे की संजय शिरसाट आणि ह्या मंडळींनी काही बैठका घेतल्या असतील आणि मराठ्यांच्या विरोधात जर घेतल्या असतील तर तसे त्यांनी पुरावे एकनाथ शिंदेसाहेबांकडे द्यावे. नक्कीच एकनाथ शिंदेसाहेब यावरती नक्कीच कार्यवाही करतील आणि मराठा समाज याकरता वेळोवेळी कोण उभं राहिलेलं आहे, संपूर्ण मराठा समाजाला याबद्दलची जाणीव आहे आणि मनोज जरांगेंनाही ह्याची कल्पना आहे. मनोज जरांगेंनी म्हटलंय की एकनाथ शिंदे यांच्यावरती लागलेला गद्दारीचा डाग पुसून काढण्यासाठी मराठा समाजानं मदत केली असा स्पष्टपणे म्हणत असताना जर तुम्ही आता डबल गेम करत असाल आम्ही लक्षात ठेवू, आमच्या सगळं हे लक्षात बघा, असलेलं. कोणीही डबल गेम करत नाही आहेत. जर काही त्यांच्याकडे पुरावे असतील तर त्यांनी एकनाथ शिंदे साहेबांना त्यांनी द्यावे. मनोज जरांगे साहेब नेहमीच एकनाथ शिंदे साहेबांच्या संपर्कात असतात. कधीही त्यांना फोन करू शकतात आणि सांगू शकतात. मस्के साहेब, तुम्ही म्हणतायत पुरावे द्या, पुरावे. जरांगेंना पुरावे देण्याची गरज लागणार हे आहे. बघा, कारण जरांगेंनी मनोज जरांगेंचा जर काही गैरसमज झाला असेल तर त्यांनी उदय सामंत असतील, काही मंडळी असतील की त्यांच्या नेहमी ते संपर्कात असतात, ती लोक त्यांच्या त्यांना सांगावं. तेच म्हणतायत उदय मनोज- सामंतांवरती विश्वास ठेवला आम्ही असं त्यांचं म्हणणं आहे. हे बघा की मला याविषयी आणखी काही तुमचं जे म्हणणं येत आहे म्हणजे एकनाथ शिंदे हे फक्त मराठ्यांचे नेते आहेत का? कारण ओबीसीचे नेते जर एकनाथ शिंदे किंवा तुमच्या पक्षाचे मला नेते तेच असतील, म्हणायचं त्याच्यावरती आहे. मनोज मला जरांगे हे बघा, संपर्कात आहे. मला हेच म्हणायचं आहे की एकनाथ शिंदे साहेब उपमुख्यमंत्री आहेत, सर्व समाजाचे या राज्यामध्ये राहत असतात आणि त्या पक्षाचे नेते त्या पक्षाच्या विविध संघटनांचे प्रतिनिधी जर एकनाथ शिंदे साहेबांना भेटत असतील तर एकनाथ शिंदे साहेबांना त्यांचं म्हणणं ऐकून घ्यावंच लागणार आहे, का त्यांना ते बाहेर नाही काढू शकत. एकनाथ शिंदे साहेब उपमुख्यमंत्री आहेत महाराष्ट्राचे, सरकारमध्ये ते महत्त्वाच्या पदावर आहेत, त्याच्यामुळे सगळ्यांचं म्हणणं त्यांना ऐकून घ्यावं लागणार. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.